मागायला तयार नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की मी माफी मागणार नाही आणि मी काय पलंगाखाली दडून यासाठी बसलो की मी शांत होण्याची वाट बघतोय। तुम्ही किती तोडफोड केली तरी पण मी घाबरणार नाही। हे त्याचं वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे। कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो। म्हणतात की माझा डीएनए आणि कुणाल कामरांचा डीएनए एकच आहे, त्या पद्धतीने मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे, शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। कुणाल कामरा का ये कहना है की फडणवीसांचं वक्तव्य आहे की 2014 ला जी युती तुटली त्यामध्ये फक्त 4 जागांवरनं ही युती तुटली। शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार होता, उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं, मात्र शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे अडून बसले। 4 जागांसाठीच युती तुटली आहे खरोखर। हे बघा, त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता नव्हता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून 2-3 जागेचाच फरक होता आणि कदाचित या 2 पावलं मागं सरकला असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते। पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वासं फिरलं की घर फिरतं, तसा हा प्रकार झालेला आहे। संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती असं संजय राऊत म्हणतात। कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या दिशेचे संकेत आहेत का? नाही, संजय राऊतांची आजचं वक्तव्य जे म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजीची, मग आमची इच्छा होती का युती तोडायची? पाटील साहब उन्होंने कहा है कि किसी तरह से माफी मांगेंगे नहीं और जो अजीत पवार ने जो कहा है वही उन्होंने रिपीट किया है। एक जण बोला। अजित पवारांनी ज्यावेळेस शिवसेना तुटलेली होती आणि भाजपसोबत गेलेली होती, तुमचं बंड झालेलं, त्याच्यानंतर जे अजित पवारांनी टीका तुमच्यावरती केली तीच मी टीका केली असं कुणाल कामरांचं म्हणणं। बघा, कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या माजी मुख्यमंत्र्याला सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं शोभनीय नाही आहे। हास्यविनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात। बुरामत मानो होलीमध्ये पाहिजे त्या प्रकारचे हास्यविनोद महाराष्ट्रामध्ये होतात, त्याचा कोणाला राग येत नाही। या अशा पद्धतीने दाढी, चष्मा, रिक्षा, ते का कोणी दाढी वाढवणं काही चुकीचं आहे का? मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय ऐरी गैरी नाही आहे, त्याला दाखवून देईल काय असतं। अजित पवार ने जो कहा है वही उन्होंने रिपीट किया है, तो किसी तरह से माफी नहीं मांगेंगे। अजित पवारांनी देखील तुमच्यावर टीका केलेली गद्दार म्हणून। हे बघा, अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली, तुमचं आमचं सेम। चला।